हे त्या ठिकाणी बसले असताना त्यांना आमंत्रण आलं श्री विष्णूंच्या घरचं. विष्णूंच्या घरचं आमंत्रण कशाचं होतं तर ते आमंत्रण यासाठी होतं की श्री विष्णूंच्या घरी वैकुंठाची त्या ठिकाणी बांधणी झाली होती, वैकुंठ निर्माण झालं होतं आणि आई जगदंबेला पाहायला घरभरणीला बोलवलं. कोणाला बोललं घरभरणीसाठी? जगदंबा मातेला. जगदंबा माता घरभरणीसाठी गेल्या. सगळं वैकुंठ फिरल्या, सगळं वैकुंठ. आणि सगळं वैकुंठ फिरल्यानंतर आता ज्यांनी ज्यांनी जे जे नवे घर बांधतात ना ते काय करतात, घर भरणी मुद्दाम ठेवतात. त्यांना काही घर भरणीसाठी बोलवायचं नसतं, त्यांना घर दाखवायला बोलवायचं असतं. देखो खरी दाखवला सगळ्यांच्याच घरभरणीचे कार्यक्रम असे असतात बरं, असं नाही सगळे म्हणतील महाराज आम्ही तसं नाही. काही काही तुमच्याकडेचे नाही, धुळे जिल्ह्यातले सांगते तिकडे. असं असतं कधी कधी घरी बोलवायचं आणि मग सगळं घर फिरवायचं. पण सांगू का, तेही गरजेचं आहे. कारण जेव्हा यांचं घर नसताना तेव्हा ज्यांची मोठी घर असतात ते त्यांना तुच्छ समजतात. मातीचं घर असलं की तुच्छ समजतात. आणि जेव्हा घर बांधलं जातं मग तेव्हा ह्या लोकांनाही वाटतं की आपण दाखवावं. पण एक सांगू, सदा ना रहा है सदा ना रहेगा जमाना किसी का नहीं चाहिए दिल दुखाना किसी का नहीं चाहिए दिल दुखाना किसी का, नहीं चाहिए दिल दुखाना किसी का. सदा ना रहा है सदा ना रहेगा जमाना किसी का नहीं चाहिए दिल दुखाना किसी का नहीं चाहिए दिल दुखाना किसी का चाहिए दिल दुखाना किसी का, नहीं चाहिए दिल दुखाना किसी का. आएगा बुलावा तो जाना पड़ेगा, सर तुझको आखिर झुकाना पड़ेगा. सर आखिर झुकाना पड़ेगा, सर आखिर झुकाना पड़ेगा. वहाँ ना चलेगा वहाँ ना चलेगा वहाँ ना चलेगा. चाहिए दिल दुखाना किसी का, नहीं चाहिए दिल दुखाना किसी का. कधी कोणाचं मन दुखवू नका. आज तुम्ही श्रीमंत आहात, आज ज्यांचं मन दुखवत आहात उद्या उठून ते श्रीमंत झाले सांगता येत नाही गड्या. हो, कोणाचं जीवन कधी कुठल्या ठिकाणी कोणाचे दिवस बसून जात नाही. ऐका, भातखेडेकर मंडळी तुमच्यासाठी एक मंत्र देऊन जाईल. गरिबी आहे ना, गरिबी तुमची लाजू नका. श्रीमंती आली माजू नका. प्रत्येकाने घराच्या भिंतीवर एक वाक्य लिहून ठेवा. काय वाक्य? हेही दिवस जातील. काय वाक्य लिहायचे? हेही दिवस जातील. पैसा आहे भरपूर, घरामध्ये कसली कमी नाहीये, गडगडचा पैसा आहे. त्यावेळेस जर अहंकार येत असेल तर भिंतीवरचं वाक्य वाचायचं. वाक्य लिहिलं असेल हेही दिवस जातील, तेव्हा डोक्यात ठेवायचं, अरे आज श्रीमंती म्हणून काही फायदा नाही, उद्या उठून हे दिवस गेले तर लाज वाटू नये, म्हणून उद्मात होणार नाही. ज्याच्याकडे गरिबी आहे, व्याजाने पैसे काढतायत, घरामध्ये पूर्ण 2 वेळचं जेवण नाहीये, खूप अडचणी आहेत जीवनामध्ये, आज प्रत्येक जण तुच्छ पाहतोय, असं वाटतं की संपून जावं. त्यावेळेस त्याने भिंतीवरचं वाक्य वाचावं. वाक्य असेल हेही दिवस जातील. त्यावेळेस
तो खचलेला परत उभा राहील आणि वाट पाहिल त्या दिवसाची आणि तो एकच विचार करेल की माझा सुद्धा एक दिवस येईल आणि माझे सुद्धा दिवस पलटतील. गड्या तुमचे सगळ्यांचे दिवस भोले बाबा पलटल्याशिवाय राहणार नाही, फक्त विश्वास महत्वाचा आहे. म्हणून सदा ना रहा सदा ना रहेगा जमाना किसी का नहीं चाहिए दिल दुखाना किसी का, नहीं चाहिए दिल दुखाना किसी का. जेवढे बसले यांच्यापैकी 80% लोकांना विचार, 80% लोकांना ते तेच सांगतील महाराज वाईट दिवस होते हो आमच्यावर, खूप वाईट दिवस काढले. एक वेळ खायला नव्हतं महाराज. जे 70च्या पुढचे असतील ना त्या म्हाताऱ्यांना विचारत ते म्हणतील महाराज आम्ही नाळा वर्डिंगच्या कामाला जायचो. महाराज 72चा दुष्काळ पडला होता, अहो खायला नव्हतं. एक वेळ आमच्या परिसरामध्ये धरण बांधणं चालू होतं, धरणावर आम्ही कामाला जायचो. महाराज वाईट दिवस होते आमचे, खूप वाईट दिवस होते. जे 50शीतले असतील ना ते म्हणतील महाराज मायबाप नाळा बर्डिंगच्या कामाला जायचे, आम्ही रस्त्यावर कुठेतरी पडलेलो राहायचो. शाळेत जायचो महाराज, पोटाला खायला नव्हतं व्यवस्थित. जे 40शीच्या आतले असतील ते म्हणतील महाराज शाळेला जायचो आम्ही एरंडोलला, भाकर भात्यामध्ये बांधलेली असायची, लाज वाटायची आम्हाला. काही जणांच्या श्रीमंतांच्या पोरांचा डबा राहायचा महाराज, तो डबा पाहिला की वाटायचा अरे काय परिस्थिती आहे. महाराज भाकरीवर टाकायला तेल नसायचो, आमची आई काय करायची पोपळा काढायची भाकरीचा, तिखट टाकायची, ती भाकर अशी तिला घाम आला की तिखट ओलं व्हायचं, तेच खायचो महाराज आम्ही, ते खायचो. वाईट परिस्थिती होती महाराज. शाळेत जायचो ना आम्ही, शनिवार आला की घरच्यांना आनंद व्हायचा की कोणाच्या तरी शेतात जाईल. महाराज 10 रुपये रोजाने काम केलं हो, 10 रुपये रोजाने दिवसभर कपाशी वेचलीये महाराज. 10 रुपये रोजाने दिवसभर लोकांच्या शेतात कामं केली आहेत महाराज. काय सांगावं या पोरांना. आता 10 रुपयाची नोट लेकराला दिली, फेकून देतं लेकरू, त्याला आवडत नाही. अरे 100 रुपयामध्ये अख्खं घर यात्रेमध्ये जायचं, असा पंडाल राहायचा, त्याच्यामध्ये 1 किलो जिलेबी, पावशेर शेवमुनवरा, थोड्या दाह्या घेतल्या, असा सगळा परिवार बसायचा आणि तो परिवार खायचा. पण गड्याओ त्या वाईट प्रसंगामध्ये सुद्धा परिवार एक होता आणि आनंदी होता. आज प्रत्येकाकडे 4 व्हीलर आहे, लाखो रुपयाची प्रॉपर्टी आहे, खायला भरपूर काही आणू शकतात, पण खाताना तो आनंद येत नाही जो लहानपणी बिना तेलाची भाकर खाताना येत होता. आज घरामध्ये तेल आहे भरपूर, पण तो आनंद मिळत नाही गड्या. हो खरं सांगू का माय, जीवनात सगळ्यात मोठं दुःख कोणतं असेल तर गरिबीचं आहे. तुच्छ पाहता लोक, चांगलं पाहत नाही तुमच्याकडे. पण ज्याने कष्टाने इमानदारीने सगळे कामं केलेत ना त्यांचे दिवस पालटलेत. आज ज्या जागेवर झोपडी सुद्धा भाजायला जागा नव्हती त्या जागेवर 2-2 ताली माड्या आहेत. का? कष्ट, इमानदारी, कामाला. आणि पोरांनाही सांगेल गड्या हो, तुमच्या बापाने दिवस रात्र एक करून उभं केलंय, त्यांना विसरू नका. आज तुम्ही जे रुबाबाने फिरत आहेत ना समाजामध्ये, तुमच्या खिशामध्ये 1.25 लाखाचा फोन आहे, आयफोन. त्या बापाला 10,000 रुपये कोणी व्याजाने देत नव्हतं. पोडा आला की तो मार्केट कमिटीमध्ये जायचा आणि सांगायचा धान्य येईल तेव्हा पैसे देईल, मला उचल द्या. 1000 रुपये उचला नाहीचे लोक मी पाहिलंय महाराज. माझा बाप धुळ्याला जायचा आणि मार्केटमध्ये जाऊन 1000 रुपये उचल आणायचा पोळ्याला. ते 1000 रुपये उचल आणून त्या 1000 रुपयावर सगळं चालायचं. तो पोळा व्हायचा, ती दिवाळी व्हायची आणि धान्य आलं की परत त्या मार्केटमध्ये त्या एखाद्या व्यापाऱ्याला द्यावं लागायचे ते धान्य आणि ते पैसे तो आपण काढायचे. वाईट परिस्थिती काढली हो या लोकांनी. ही जी बसली आहेत ना, जी 50च्या पुढची मंडळी ना, यांना विचारा तुम्ही, यांनी खूप कठीण जीवन काढलंय. आपण सुखी आहोत आज.
खिचडी आणि तांदूळ काही गोष्ट आहे का, ही या लोकांना भेटत नव्हती. घरात एखाद्या बाईने जर थोडी नवऱ्याला जास्त खिचडी वाढली, पुष्ट पडलं, त्या बाईने जर खाल्ली तर सासू म्हणे मुद्दाम करीन, मुद्दाम. मोठा परिवार जर असेल ना, त्या मोठ्या परिवारामध्ये पाहुण्यापुरता आणि पाहुण्यासोबत एकच जण बसायचं जेवायला, एकच जण. वरण भात काही गोष्ट आहे का, आता कोणी खात नाही त्या वरण भाताला. पाहुण्याचा पाहुणचार म्हणजे कोणता असायचा, मसाल्याच्या पाटोळ्याची भाजी पाहुणचार, पिठलं पोळ्या पाहुणचार. मी ही जुन्या गोष्टी सांगायला बसलो नाही, ही सत्यता सांगतोय आजच्या पोरांचे डोळे उघडावे म्हणून. ते काही म्हातारा नाही, मी पण फार, पण मी अनुभवलं आहे. जे 90च्या दशकात पोरं जन्माला येत ना, यांनी गरिबी पण पाहिली आहे आणि यांनी श्रीमंती सुद्धा पाहिली. 1 रुपया टाकला की 20 सेकंद बोलणं व्हायचं. 20 सेकंदामध्ये सगळं विचारणं व्हायचं, मन असं भरायचं. 25 पैशाच्या कार्डामध्ये सगळ्या घरच्यांची हालचाल पोच विचारली जायची आणि सगळा निरोप पोस्टमन दारात आला की बाई अशी वाट पाहायची. माहेरचं पत्र तर नसेल ना, वाट पाहायची बाई, वाट. पत्र आलं की असा आनंद वाटायचा, काय सांगू तुम्हाला. काही लोकांना लिहिता येत नव्हतं, त्या काळी पत्र लिहिणाऱ्यांची सुद्धा मेजाच राहायची गावामध्ये. त्यांना लोक बोलायला, दादा थोडं पत्र लिख द्यावं, खूप आवडतं. ते 20 सेकंदामध्ये बोलणं व्हायचं 20 सेकंदामध्ये. आज 24 तास फ्री आहे फोन, कितीही बोला. तरी 20 सेकंदाच्या कॉलमध्ये सगळ्या मनातल्या गोष्टी सांगितल्या जायच्या. आता तासभर लोक एकमेकांशी बोलतायत, पण वरवरचं बोलतायत, कोणी अंतःकरणाचं सांगायला तयार नाही. फोनने लोक जवळ आली, पण लोकांची मन दूर गेली. मन दूर गेली. ती मन एकत्र आणण्यासाठी ही कथा आहे. काय वाटतं तुम्हाला, ही जे पोरं उभे आहेत, बसले आहेत, हे मोबाईल शिवाय 2 तास राहू शकतात? अजून सुद्धा काही पाहत असेल कानाकोपऱ्यामध्ये. पण ही पोरं काही काळ का असे ना, पण कथेच्या निमित्ताने माऊली ही उभी आहेत. यांनी थोडा काळ तो मोबाईल बाजूला ठेवलाय, कौतुक आहे. ही ताकद कथेची आहे. याच्या पुढे उपवास आहे ना, भुकेला राहून राहणार नाही. याच्या पुढे असे उपवास सुरू करावे लागतील. बिना मोबाईल, इंस्टाग्राम, फेसबुक, टिकटॉक गेला तर युट्यूब, ट्विटर याच्याशिवाय राहणं हा उपवास राहील. काही लोकांना तर मोबाईल संगच लागतो, कुठेही गेले तरी. कुठेही म्हणलं मी. हुशार आहे भाऊ तुम्ही. माणसांजवळ बसत आहेत. 4 पोरं बसली आहेत एखाद्या ग्रामपंचायतच्या ओट्यावर. 4 पोरं बसली आहेत आणि 4ही पोरं तिथून लांब असणाऱ्या, ज्याला ओळखत नाही त्याच्याशी चाट करतायत, आणि आजूबाजूला ह्या बसलेत त्यांच्याशी बोलत नाहीये. गुलाम झालेत माणसं, गुलाम. जरा एकमेकांशी बोलत. मान्य महाराज 80च्या पुढचे म्हातारे आहेत, अजून पण त्यांच्याकडे मोबाईल नाही आहे. ते मन मोकळ्या गप्पा मारतात, हसतात. पण त्यांचाही प्रॉब्लेम असा झालाय, सगळं परिवार एकमेकांशी बोलतो, त्यांच्याशी बोलायला कोण तयार नाही. परिवार एकत्र, कथेच्या माध्यमातून हे सांगणं गरजेचं आहे. परिवार एकत्र असा. काही विषय मांडणारच आहे, मला आहेत शेवटी मांडायचे. बाबा आणि आई गेलेत पाहायला, या आई पुढे. आई सगळं पाहू लागलं, म्हणले बाई काय भानलंय. विष्णू तर यांच्यापेक्षा, विष्णू यांचा भक्त आहे, आणि एवढे मोठे अधिकारी, आणि यांचं काहीच नाही. म्हणले घरदार बांधलेलं, असं काय करायचं. जर दुसऱ्याच्या घरात काही एखादी वस्तू महिला मंडळ तुम्ही पाहून घेतली तर तुमच्या घरात येईपर्यंत तुम्हाला शांती लागत नाही. आणि काही बायांना जोपर्यंत दुसरा दखाडतील तो झोप लागत नाही. एखादी नवीन डिझाईनचा हार आला असेल ना मार्केटमध्ये, आणि तो जर एखादी माय घेऊन आली,
नवीन साडी आली असेल, लक्ष्मीनारायण काय म्हणते कोणती साडी ती? नारायणपेठ असंच काही येते ना, लेटेस्ट सांगावं लागतं, लेटेस्ट जे आता की जोपर्यंत लोकांना माहीत पडत नाही तोपर्यंत आनंद वाटत नाही. आई जगदंबेने सगळं पाहिलं, आई घरी आली. बाबा जा तुम्ही खाली थोडं. बस राहू गेलं, बस 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 इतकं लांब नका. आई साहेब आल्या. आई साहेबांनी पाहिलं, म्हणले आता बाबाला येऊ दे, बाबाला सांगतेच म्हणले. रागच आला आई साहेबांना. आई साहेब तिकडे तोंड करून उभे राहत. हा बस बोलायचं नाही बाबाशी. आई रागावल्या आणि रुसून बसल्या, रुसाईच्या खोलीत बसल्या. कुठं? पूर्वी रुसाईची खोल जायची, रुसाईची. तुम्हाला खोटं वाटत असेल, तुम्ही रामायण ऐकलंय ना, कैकई रुसली आणि कोप भवनात जाऊन बसली. कोप भवन म्हणजे रुसाईची खोल. राग आला की बायांना बसायची खोल जायची. ज्यांचं घर बांधायचं बाकी असेल ना, त्यांनी एवढा एक रूम काढा, म्हणजे त्यांच्या मनात काय चालू आहे तुम्हाला लक्षात येईल. बरं का जीव, कधी कसं ओळखायचं की बाईच्या मनात राग आहे की नाही, कसं ओळखायचं? ज्या दिवशी तुमले अर्धी भाकर लागस आणि तडतड 1.5 भाकर ठेव राहिनी आणि ताटली बंब राहिनी, ताट ठेवताना आसान ठेवा असतो, समजेल आज काहीतरी धांगडोशी बोलणं होत नाही. नुसतं ताट ठेवायचं, पाठ करून बसते, अजिबात नाही. तशीच परिस्थिती होती. आणि बाबा घरी आले. ते रुसाईच्या खोलीची अशी अडचण होती. बस थांबा. रुसाईच्या खोलीचा असा नियम होता, तिथं गेलं की नवे वस्त्र काढायचे, जुने वस्त्र परिधान करायचे, केस मोकळे करायचे आणि पती येईल त्या दिशेने पाठ करून उभं राहायचं. बाबा आले आणि आईशी बोलू लागले, पार्वती बोला. बस ना, थोडं मागेच का. बस. पार्वती, आई बोलत नाही. हे पार्वती बोल ना, विचारा ना. काय नाव आहे? हा नाव काय असं आहे का? माईक बोलतो का? नाही भुवन, साधा माणूस आहे, खरंच बोळा शंकर. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवायचे. अशी साधी माणसं असते ना, सहज आनंद येतो. पार्वती साहेब बोलायला तयार नाही. म्हणले अगं बोल. आई साहेब बोलायला तयार नाही. बाबा म्हणतात अगं झालं काय, बोलशील का? बोलल्याशिवाय कळेल का मला? मग आई साहेबांनी फिरल्या आणि आई साहेब बोलायला लागले. आई बघा, अहो म्हणले तुम्हाला कळतं का, त्या विष्णूने केवढं मोठं घर बांधलं, आपलं कधी बांधाल? बाबा म्हणले काय छोटीशी गोष्ट करते, घर बांधायला काही विशेष आहे का? असं माणसं बोलत का, काय जावं काय लागायचं बांधायला. उगवा माहितीची. मला चिंता करू नको, भांडतो म्हणले. बाबांनी फोन लावला, फोन नाही लावला, त्यांचे मित्र विश्वकर्माला फोन लावला. हे विश्वकर्मा, म्हणजे काय, मला बांधायचंय सुंदर असा महाल, बाबा आज्ञा करा, लगेच महाल उभा करतो. बाबा बांधण्यासाठी काही पैसा वगैरे लागेल, चिंता करू नको, आपला एक मित्र आहे म्हणले श्रीमंत, त्याच्याकडून लोन काढू आपण, होम लोन. म्हणे कोण आहे त्यांचा मित्र? कुबेर महाराज. वा वा. कुबेराला सांगितलं, कुबेरा आम्हाला होम लोन दे. बाबा होम लोन काय, दिलेलं सगळं तुमचं आहे, सगळं तुमचं, माझ्याकडे जेवढी संपत्ती तेवढं त्या ठिकाणी बनवायला लावतो.
विश्वकर्मा सांगितलं, विश्वकर्मा माती वापरू नको बनवलं, माती वापरूच नको, मग सोनच वापर. म्हणजे विटा सोन्याच्या घे, सगळं सोनं वापर बांधकामाला. सोनच वापरलं बा, माती वापरलीच नाही, सोनं ओतूनच सगळं बनवलं, सगळं गाव सोन्याचं बनवलं. आणि सोन्याचं गाव बनवल्यानंतर बाबा आता आई साहेबांना घेऊन आले, सांगितलं मला बघ किती सुंदर घर बनवलंय, बघ बघ किती सुंदर आहे, बघ दाखवा. बघ म्हणले इतकं अप्रतिम बनवलंय माझ्या विश्वकर्माने, किती सुंदर आहे, किती सुंदर आहे. सगळं दाखवलं वा, आणि दाखवल्यानंतर आई पण खुश झाल्या, म्हणले वा वा वा. आई म्हणे मग एक काम करू, म्हणे काय, आपण बी गरबर निकटा करू, चालेल म्हणे. म्हणे ब्राह्मण बोलवायचा. बाबा म्हणे माझ्या ओळखीचा आहे, ओळख न बोलवू नका, तुम्ही पैसे देणार नाही ब्राह्मणाला. मला चिंता करू नका, ओळखीचा आपला शिष्यच आहे, बोलवतो म्हणले. ठीक आहे. मग बाबा शिष्याला बोललो, ब्राह्मणाला. तो शिष्य कोण आहे? हा रावण. रावण महाराजांना बोलवलं. आता हे तुम्हाला महाराज रावणाला दाढीचा टका लावल्या, कारण हे तेव्हा साधक दशेमध्ये आहे. साधक दशेमध्ये हे त्यावेळेस तपश्चर्याच्या दशेमध्ये आहेत, तपस्वी आहेत, म्हणून त्यांना तापसी वेशामध्ये दाखवलं. रावणाला बोलवलं. रावणाने दोघांना बसवलं खाली. बसा रावण तुम्ही समोर बसा. मंत्र बोलता का? रावणाने मंत्र षोडोपचारे त्या ठिकाणी पूजन केलं. सगळं मंत्रविधी त्या ठिकाणी बोलणं झालं. तासन तास पूजा चालली. पार्वती आई साहेबांना एवढी आवडली पूजा, एवढी आवडली. वास्तविक पाहता पूजा ही बायांनाच आवडते, माणसांना आवडत नाही. माणसे असले असं आवडं बामन कोय लांबा आवरी होते नाही. बनव आवर टाइम त्यांना यज्ञाला बसवा तर यज्ञाला व्यवस्थित बसत नाही, त्यांचे फोन दम मारत नाही. लई अवघड आहे माणसांना. मंडपामध्ये जर ब्राह्मणाने माईक घेतला, जर ब्राह्मणाने 2 मंगलाष्टक वाढवले, पब्लिकने अशा आगी मिळतात, लई थंतात होतं लोकांना. बरं आता लोक बी असे हुशार झाले. लग्नाचा विधी असा आहे, देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न लागायला पाहिजे. देव राहतात घरात, नवरदेव नवरी स्टेजवर आणि बामण बँडवर. तो तर दार नवरदेवाचे मामा, नवरीचे मामा, ते एवढा अर्धच वेळ तू बहुतेक दार आहे म्हणतात. अरे एवढे मोठे लग्न करतात, छोटासा साऊंड लावायला पाहिजे, स्टेजवरच पाहिजे ब्राह्मण. ब्राह्मण स्टेजवर पाहिजे. आणि जसा त्या ठिकाणी मापू मंत्रोपचार झाले, उभं केलं बाबांना. आता बाबा पार्वती साहेब म्हणून लागले, मला का हो सुंदर अशी पूजा झाली, एक काम करा, आपण ब्राह्मण भूदेवांना काही देऊन टाका म्हणले तुम्ही दक्षिणा. बाबा म्हणले जाऊ दे, काय दक्षिणा, ते आपला शिष्यच आहे, तो कशाला दक्षिणा द्यायची त्याला. असं नाही म्हणले, ब्राह्मणाचं ठेवायचं. गणच लोक एवढा हुशार होतच ना, लगन आपटी जास, बट्टी दक्षिणा देवायचास, बटासून देवायचास, फक्त नाही आणि बा म्हणले अटका ठेवतस. सगळ्यांची मोठी मोठी रक्कम दिली जाते, दोघांना लवकर देत नाही लोक. ते बिचारा चक्रा मारीच राहतं, दमना कुठे गाव बोललं बिल खडक असतो लोकांचं काही काही नाही. आणि ब्राह्मणाला बिचारा देत नाही. त्याचे असं वाटायचं ना, इथला फोटो का टाकलीस ना, पैसा वसूल घेत बा. ब्राह्मणाचं ठेवायचं नसतं. आई म्हणे असं नका करा, ब्राह्मणाचं ठेवू नका, देऊन टाका. बाबा म्हणले नको ग, देऊ नको, जाऊ दे तिकडे. नाही नाही देऊन टाका, चालेल म्हणले. मग रावणाला सांगितलं, रावणा हे रावण म्हणले काय तुला दक्षिणा द्यायची, बोल काय वय. बाबा तुमच्याकडून दक्षिणा घेऊ, जे आहे ते सगळं तुमचं आहे, तुमच्याकडून काय घेऊ. नाही नाही तू बोल, तिचं म्हणणं आहे तुला पाहिजे ते मी देईन, माग. बाबा जे पाहिजे ते म्हणे हा, जे पाहिजे ते म्हणे हा, जे पाहिजे ते म्हणे हा.
थांबा म्हणे मी जरा चेक करतो म्हणे. नारद रावण जरा पुढे रावण सगर मगर पाहतायत. म्हणजे एवढं जर आपल्याला भेटून गेलं बुवा. पार्वती आई साहेबला कळालं ही इकडे तिकडे पाहतय, याची नजर काही चांगली दिसत नाही, याची नजर आपल्या घरावर आहे. पार्वती आई साहेबने हात दाबून दिला. आता बस आधी तर सांगू नका म्हणते मी. म्हणले नाही नाही नाही, माग रावण काय मागायचंय, माग रावण. पार्वती शांत बडा, माग रावण काय मागायचंय. तर बाबा काय सगळे याच्यामध्ये घेऊन गेले आवेशात. म्हणले द्यान बाबा, देणार हो म्हणे. अगोदर जल सोडा म्हणले. बाबांनी हात पुढे केला, आईने हात लावला त्यांच्या हाताला. बरोबर आहे तुम्ही, बरोबर आहे, खरं हात पुढे तुम्ही हात लावा. वास्तविक आता शास्त्र असं आहे, पूजन करताना माणसाच्या ह्या जागेवर हात लावायला पाहिजे किंवा ह्या जागेवर जिथं आहे हाताच्या अग्रभागाजवळच. पण आपली परिस्थिती अशी आहे, जट लगून हात पुरवतात, हात लावते कुठून का हात पुरे ना. वास्तविक पाहता हे हात लावायचं कारण काय माहिती का, तिचे पूजेचं पुण्य असं येत आहे ना, असं की असं बायपासला अर्धा तास. अर्ध्या पुण्याच्या वाटेवर ते राहतात आपल्या. आपण पुण्य करायचं ते बायपास असं जातं. सुरू केलं मम आत्मन पुराण श्रुती इत्यर्थम कोकणी. सगळं विधी झाल्या, वन विधी झाल्यानंतर सांगितलं बाबा अगोदर पाणी सोडा मग मागतो म्हणलं. त्याने पूर्ण रावणाने पूर्ण बांधून घेतलं, पाणी सोडलं बाबांनी. सांगितलं बाबा. म्हणले काय बाबा, म्हणले काय तुम्ही स्मशानात राहता, मग तुम्हाला मालाची काय गरज आहे, मग एवढा माल दि टाका म्हणे. पार्वती म्हणे काय डोक्याला तर त्रास दिला बाई, एवढं बनवलं, मेल्याने सहज लुटून घेतलं. पार्वती सगळं राग आला. म्हणे थांब, तू राहा इथं, पण विचार कर, ह्याच बाबाच्या हातून हिला नाही काडी लावली ना या नगरीला तर माझं नाव सांगणार नाही. म्हणले या बाबाच्या हातूनच काडी लावेल, या बाबाची शेपूट मी बनेल. तुझी पुरी गाव पुरी नगरी जाळल्याशिवाय राहणार. बाबा बनले हनुमान आणि माय बनली शेपूट. मला खरं सांगा, लंका रावणाने जाळली, हनुमंतरायांनी जाळली, शेपटीन जाळली. बरं शेपटीन जाळली. हनुमंतराय जागेवर होती, शेपटी आग लावत फिरू सगळीकडे. पहिली आग शेपटीने कुठं लावली माहिती तुम्हाला, रावणाच्या दाढीला. हनुमंत महाबळी रावणाची दाढी दाढी, रावणाची हनुमंत महाबळी रावणाची गाडी गाडी, रावणाची गाडी गाडी, रावणाची गाडी. बाबाने एक लंका बनवली होती, ती सुद्धा बाबाकडून चोरीला गेली, त्या रावणाने दिली. पण ऐका, दुसऱ्याचं फुकट घेतलेलं कधीच तुम्हाला पचत नाही. ऐका गड्याओ, या इतिहासामध्ये इतिहासाचा जर आपण विचार केला, इतिहासामध्ये 2 जणांच्या नगऱ्या सोन्याच्या होत्या. एक रावणाची होती आणि एक कृष्णाची होती. पण दोघांना त्या नगऱ्या पावल्या नाहीत. एकाची नगरी जळाली रावणाची, आणि एकाची नगरी बुडाली कृष्णाची, द्वारका. म्हणून सोबत सोनं येत नाही, सोबत तुमचं चांगुलपण, तुम्ही चांगलं वागलेलं सोबत येतं, तुमचं कर्म आणि तुमची कीर्ती सोबत येते, बाकी काही सोबत येत नाही. सोन्याने लोक श्रीमंत नाही आहेत. तुम्हाला अजून पुढचं सांगू बोलना को बोल. जिनके पास ज्यादा सोना होता है वो सोना भूल जाता है. कळलं तुम्हाला वाक्य? वा वा.
जिनके पास सोना होता है वो सोना भूल जाता है, रात भर जागता है, किसको 2 के भाव के दिए, किसको 3 के भाव के दिए. सक्रातीचा निद्री टाळली बाप याजवी भेटत नाही भेटत. ज्यासनी याजना वाटत त्यासले जाग येत नाही, झोप लागत नाही. ज्यासनी याजना वाटत त्यासले झोप लागत नाही. ज्यासनी याजना दिले त्याचे जाग येत नाही. आमना एक चुलत भाऊ आहे, असं सुमसाम पडेल राहत जातो. त्याला म्हणतात का रे एवढा निश्चिंत बस, तुला कर्ज नाही का? म्हणे महाराज आपल्या डोक्यावर बाले कमी कर्ज जास्त आहे. मग तू मग घाबरत नाही का? म्हणतो तो देणं होते व्यान मध्ये. यांना एक सुंदर वाक्य, निर्लज्जम सदा सुखी. गरजेपेक्षा कोणाकडून व्याज घेऊ नका, गरजेपेक्षा जास्त कोणाकडून व्याज घेऊ नका. आणि ज्यांनी व्याजाचे घेतलेत त्यांनी बुडवू सुद्धा नका. एखाद्याचे पैसे बुडवलेत ना तर पुढचा जन्म बैलाचा घेऊन त्याच्या घरी फेडावा लागतो. म्हणून ज्याचा ज्याचा 1 रुपयानं 1 रुपया घेतला असते ना त्याचा परत केल्याशिवाय राहू नका गड्या हो. कारण तेच माणसाचे माणुसकीचं उदाहरण आहे. आणि दिलंय ना एखाद्याने व्याजाचे, त्याला माफ करत चला थोडंफार. पैसा तुमचा आहे, अधिकार तुमचा आहे, द्या तुम्ही, काही हरकत नाही. परंतु काही गोष्टी सोडत चला. याची गरज असेल ना गरजेला त्याला मदत करत चला. सुंदर त्या ठिकाणी बाबांनी त्या रावणाच्या हातून लंका दान केली. बाबा परत आपल्या कैलासात निघून गेले. मुळात बाबालाच ते नको हवं होतं. बाबा निश्चिंत राहतात. बाबांचा कैलास म्हणजे असा आहे, आजही त्या कैलासावर कोणी जाऊ शकलं नाही. ज्या 21व्या शतकामध्ये लोक मंगळवर पोहोचत आहेत, पण त्या 21व्या शतकामध्ये ह्याच भारतभूमीच्या हिमालयाच्या एका टोकाला कैलास म्हणतात, त्या कैलास पर्वतावर पोचू शकत नाही. जे पोचले ते वापस येऊ शकत नाही. विचार करा, जिथून विमान जाऊ शकत नाही, जिथून हेलिकॉप्टर जाऊ शकत नाही, एवढी काय ताकद असेल त्या कैलासामध्ये, जरा विचार करण्याचा विषय. काहीतरी रहस्य असेल ना, का विज्ञान कैलासापर्यंत पोचू शकत नाही? एखादा जर तिकडे पोहोचला तो इतक्या धडाडीने त्या ठिकाणी वृद्ध व्हायला सुरुवात करतो. त्याचे केस पांढरे व्हायला लागतात, त्याच्या अंगावर सुरकात्या पडायला लागतात, त्याच्या हार्टबीट वाढतात, इतका त्रास त्याला व्हायला लागतो, तो प्रसंगी मरतो सुद्धा. कैलासापर्यंत पोहोचणं एवढं सोपं नाही. आणि अशा जागेवर हे आदी मानव भोले बाबा थांबलेत जगाच्या कल्याणासाठी. कैलास म्हणजे पृथ्वीचा मध्यभाग आहे, मध्यभाग, जिथून सगळ्या पृथ्वीला कंट्रोल केलं जातं. कैलास म्हणजे कैलास पर्वत म्हणजे पृथ्वीचा मध्यभाग आहे. त्याच्यावर ही पृथ्वी स्थिर उभी आहे, एवढी ताकद कैलासाची. इथं फक्त एकच आवाज चालतो, कोणता? डमरूचा. कोणता? ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलास पर्वत मगन हो गया. ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलास पर्वत मगन हो गया. लक्ष्मी आए, डमरू को सुनकर श्री विष्णु जी आए, डमरू को सुनकर विष्णु जी आए. लक्ष्मी का मन भी मगन हो गया. डमरू बजाया
महत्वाची एक 2 मिनिटांमध्ये सांगतो. बाबाच्या पूजेमध्ये काही गोष्टी किती महत्वाच्या असतात ते आपण ऐकलंय, पण श्रद्धा किती महत्वाची. एकदा पूजा षोडोपचारे पूजा करणारा बाजूला आणि एक भाव भक्तीने पूजा करणारा बाजूला. बाबा भावनेने पूजा करणाऱ्याला विशेष, मगाशी बोललो नाही काही जमलं पाणी टाका. एकदा काय झालं, एका जंगलामध्ये एक गुराखी राहत होता. गाई चारायचा. गाई चारता चारता तो काय करायचा, गोराखी पाणी घ्यायचा. त्याला माहित पडलं इकडे शिवलिंग आहे. कोणालाच माहित नव्हतं, त्याला माहित होतं पुरातन शिवलिंग हेमाळपंथी मंदिर. हातामध्ये त्याला असं वाटलं की आपण जलाभिषेक करायला हवा. तो हातामध्ये पाणी घेऊन जाऊ लागला, पण हातामध्ये पाणी राहत नव्हतं, सगळं पाणी चालू जायचं. मग त्याला एक युक्ती सुचली. म्हणले अरे एक काम करू, आपण हातामध्ये पाणी राहत नाही ना, तर आपण याला पर्याय एक करू. काय, ते पाणी घेऊन जाण्यासाठी आपल्याकडे वस्तू नाहीये, भांडं नाहीये, तर ते पाणी आपण कुठे घेऊन जायचं, कुठं, तोंडात गुळणी घ्यायचा, पळत पळत जायचा आणि बाबांच्या अंगावर गुळणी मारायचं. साहित्य नव्हतं, गुळणी मारली बाबांच्या अंगावर की बाबा अशा आनंदाने धुवायचे. पण त्या गुळणीतून थोडा वास आला की पार्वती साहेब रागवायच्या. का हो, कळत नाही तुम्हाला, तो गुळणी फेकतोय तुमच्या अंगावर, 8-8 दिवस तोंड घासत नाही, दात घासत नाही, कसला वास येतो त्याच्या तोंडाचा, आणि तो गुळणी फेकतोय, तुम्ही खुश होतात. बाबा म्हणे तुला माहित नाही, तो वास जाऊ दे, त्या वासाचा विचार नाही करत मी, पण तो गुळणी फेकतो त्याचा तो भाव आहे. ज्याला ज्या स्थितीमध्ये जी वेळ त्याने ठरवली आहे त्या वेळेला येऊन तो माझ्या अंगावर अभिषेक करतोय, मला ते आवडतं. त्याला मंत्र कळत नाही, त्याला तंत्र कळत नाही, त्याला विद्या कळत नाही, काही कळत नाही, पण तुम्हाला भक्त मात्र आहे. तो पाणी आणतोय आणि फेकतोय तसाच निघतोय, पाणी आणतोय फेकतोय तसाच निघतोय. आई म्हणले पूजा कशाला म्हणतात तुम्हाला दाखवू, मी दाखवू. आई त्या दिवशी त्या नगराच्या राजाच्या स्वप्नात गेली. राजा सांगितलं, राजा तुला बाबाची पूजा करायची आहे, षोडोपचारे पूजा कर. म्हणे कुठे बाबाचं मंदिर? म्हणे मी तुला सांगते स्वप्नामध्ये, अमुक अमुक जागा सांगितले, जागेवर जाय, तिथं मंदिर आहे. राजा रात्री उठला, प्रधानाला सांगितलं, प्रधाना मला उद्या पूजेला जायचंय. मग म्हणले जा, म्हणले अमुक अमुक ठिकाणी सांगितलंय, माझ्या स्वप्नात देवाचा साक्षात्कार घडलाय, तिकडे त्या ठिकाणी सगळी व्यवस्था कर, मी पूजेला येतोय. 12 वाजता राजाने सगळ्या सैन्याला उठवलं, एका रात्रीत रस्ता तयार केला. एखाद्या गावाला पंतप्रधान यायचं असेल ना, एका रात्रीत रस्ता तयार, एका रात्रीत रस्ता तयार. सगळे झाडं झुडं तोडून त्या ठिकाणी सगळं मार्ग मोकळा करण्यात आला. मंदिर स्वच्छ, पूर्ण मंदिर धुतलं गेलं. एका रात्रीत 7 समुद्रांचं पाणी, 21 नद्यांचं पाणी जमा करण्यात आलं. 1000 ब्राह्मण बोलवण्यात आले. रुद्रयागाला सुरुवात झाली. सकाळची वेळ 10 वाजता राजा निघाला. गुरुचं पूजन केलं. राजा चालत चालत त्या ठिकाणी गेला. सगळं रेड कार्पेट आथरलेलं आणि राजा तिथपर्यंत चाललाय. चालता चालता राजा मंदिरात पोहोचला. राजा पूजेला बसले आणि पूजेला बसल्यानंतर बाहेर शिपाई उभे केलेत. बाबा पुढे या, तुम्ही एकटे बाबा पुढे, बाबा नाही, दोघं जण पुढे या. पड बाबा, पड रे, पड. असं वा वा वा, फक्त काठी कोणाला मारू नको.
चालू आहे फुलांचा तिकीट चालू आहे असं तुमचं मंदिर याच्या अगोदर कधी होतं का तुम्हाला तर घाणमध्येच राहायची सवय पडली आहे तुमच्या मंदिरामध्ये कायम घाणच असते सगळं तिकडे पानं फुलं पडलेले असे काय राहतात तुम्ही माझे मंदिर बघा माझे मंदिर कसे आहेत माझ्या मंदिरामध्ये दररोज साडी बदलली जाते माझ्या हातात चुडा भरला जातो माझा मरवट भरला जातो मी त्याला असं स्वच्छ करतो मला दररोज झोपवतो पडदा लावतो माझा शृंगार करतो दर्यावर माझे मंदिर जेवढे जिथं जिथं आहेत ना तर माझा रोज शृंगार करतो काय असेच जोपर्यंत माझ्या अंगावर पाण्याची धार मारत नाही, तोपर्यंत मला बाबाने काय केलं हा राजा असा बाबाने त्यांच्या अंगाने पृथ्वीवर वजन टाकलं त्याच्यावर पृथ्वीवर वजन टाकलं खालच्या शेषनागाच्या नोंदवलं शेषनागाला अशी अशी मान आली मान आणल्यावर काय झालं असेल भूकंप आला जमीन हालू लागली यमळपट्टी दगडाचं राजा म्हणे जर वरून दगड पडला आपण ते जिंकता राहतं राजा कधी साम्य कथा काही पडायचे सगळे सगळे धावपळ करू लागले सगळे धावपळ करतायत आणि तो मध्ये पडत आला आणि त्याने बाबाला पकडलं तो म्हणे माझ्या बाबाच्या अंगावर दगड पडायला आणि मग बाबा म्हणले पार्वती याला म्हणतात भक्ती हे सगळे बाहेर पडत गेले आणि तो मध्ये आला आणि त्याने मला झाकलं त्याचं एकच म्हणणं होतं तो मला दगड मानत नाही ग तो मला साक्षात महादेव मानतो त्याच्या डोक्यात एकच होतं एखादा दगड माझ्या बाबाच्या अंगावर पडला माझ्या बाबाला किती लागेल ही त्याची भक्ती मला आवडत होती म्हणून मी या ठिकाणी आलो बाई म्हणून या ठिकाणी आलो टाकतो बाबाच्या अंगावर गुंडी जाऊ दे पिऊन घ्या आता नाही काय काय नव्हतं दादा ऋषी महाराजसाठी जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी गड्याव काही म्हणा पण तुमच्या गावात त्यांना पात्रांचा खूप आनंद आला मला पात्र बी लई भारी भारी शोधून काढले बरं तुम्ही राम पाटील सगळे मंडळी लई धावपळ सगळी दररोज एक पात्र शोधले बाबा आणि आई या सगळ्या कथेचा अंश तुम्हाला कळाला की बाबाला भावना महत्वाची आहे किती भारी पूजा करतात त्याला महत्व नाही काही काही बाया काय करतात पूजेला बसल्या का मागच्या बाया वाट पाहत आहेत आणि ती त्यांची पूजा लांबवतात मला किती भारी पूजा आहे जोधा काढ बाहेर उभ्या राहतील बिचारे असं भरपूर बोलतात त्या पण तुम्हाला तर बोलून दाखव ना तुम्हाला कळलं ते काय बोलतात त्या आमची एक चुलती होती धामणगाव चुलती का चुलतीलाच कधी दाना लागले का दिवशी चुलती आहे ना सकाळी 4 वाजता 4च्या अगोदरच त्या चुलतीच्या डोक्यात कोणीतरी भरून दिलं म्हणे कोरा माधव सावडायला पाहिजे दल्ली बडा गावात पहिले मंदिर माझं आहे मंदिर मागे का दल्ली आजभर काय म्हणत जाय काहीच नाही ते कोणीच समजत जाय कान टाकत जाय नेमकं मला पण सगळे मंदिरावर जायची सवय म्हातारी नंबर लावते निघू का महाराज माग तुम्ही येजो मला कर दे पूजा जाय तू निघ मंदिरातून द्यायची कोणाला द्यायची आमना एक चुलत भाऊ तो म्हणे महाराज तुम्ही शांत बडा तुम्ही कालदी मंदिरमा येऊ नका म्हणे मग दल्ली शेनमिशे म्हणे झालं मंदिराच्या मागे एक छोटंसं बोगदो होतं दल्ली पूजा करायला बसणे तिने सुरू करा बोल बच्चा तुम्हें क्या चाहिए दल्ली थरथर करायला लागली दल्ली जीव निघाल करे म्हणे भाऊ तू कोण छे म्हणे मैं महादेव हो भाऊ काही नको मला फक्त जिद्दी करता होते
कधी विचार केलाय का तुम्ही, बाबाची भक्ती करतायत, खरा महादेव जर समोर येऊन गेला, खरा महादेव समोर आला, पायची ताकद आहे तुमच्यामध्ये. त्याचा अक्राड विक्राड रूप सोपं नाहीये बरं. हसण्यावारी घेऊ नका. त्याच्या अंगावरचा तो असणारा शेष, त्याच्या ज्वाळा, त्याच्या तिसऱ्या डोळ्यातून निघणाऱ्या ज्वाळा, इतकं तप्त तेज आहे ना, समोर उभं राहिलं तरी आपण जडून खाऊ. जोपर्यंत त्याला भक्तीची शीतलता लाभत नाही तोपर्यंत बाबाला पाहू शकत. कधी कधी मला वाईट वाटतं या लोकांचं. त्यांना असं वाटतं महादेवने आम्हाला कसं जावं पाहिजे, त्याच्या गळ्यात हार सापच पाहिजे, त्याच्या हातात त्रिशूळच पाहिजे, तरी वाघ रंबरच धारण करायला पाहिजे, त्याने अमुकच पाहिजे, असाच देव यायला पाहिजे का. तो कुठल्या रूपातील सांगता येत नाही. मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याचं रूप कुठलंय सांगूच नका. तो कोणत्याही रूपात तुम्हाला दर्शन देऊ शकतो. जोपर्यंत तुम्ही महादेव नाही, कुठल्याही जगातला देव राहू द्या, त्या देवाला देव कडून घ्या, देव समजून घ्या. देव भेटणं महत्वाचं नाही, देव भेटणं महत्वाचं नाही, देव समजणं महत्वाचं आहे. ज्या दिवशी देव समजला त्या दिवशी दिसेल तो देवच राहील. आणि जर देव समजला नाही, देव भेटला तरी त्यात ओळखू शकणार. म्हणून देव समजण्यासाठी हे 6 दिवस आपण वाया घालले. वाया नाही म्हणता येणार त्याला, पण ते आपण त्याचं ते ऐकण्यासाठी आपण घालवलेत 6 दिवस. देवाचं स्वरूप, देव कोणत्या कोणत्या स्वरूपात येऊ शकतो, कुठल्या भक्तावर कशी कृपा करू शकतो. दधीची नावांचे ऋषी आहेत. दधीची नावाच्या ऋषींच्या अस्थि मागण्यासाठी इंद्रादिक आले. इंद्रादिकांनी विनंती केली की उत्तरासूर नावाचा दैत्य माजलाय, आम्हाला त्या उत्तरासुराने सांगितलं एखाद्या पवित्र ऋषीच्या अस्थींपासून माझा मृत्यू होईल, आम्हाला तुमच्या अस्थी द्या. काय वाटतं तुम्हाला? अस्थी म्हणजे काय, शेरभर ज्वारी उसने घेण्यासारखं आहे का? अस्थी म्हणजे हाडं द्यायची आहेत, हाडं देण्यासाठी मरावं लागेल. पण दधीची म्हणजे साधू आहेत, जगाच्या कल्याणा संतांची विभूती, जाळलं स्वतःला आणि अस्थी सांगितलं घेऊन जा आणि मारा त्याला. दधीचींची पत्नी आली, पत्नीने येऊन पाहिलं ज्या जागेवर नवरा होता उभा त्या जागेवर नवरा नाही, त्याची राख पडली, रडायला लागली. ती म्हणले बस मी आता सती जाते. सती जायच्या अगोदर आकाशवाणी झाली, बाई सती जाऊ नको, तुझ्या पोटी महादेवाचा अवतार जन्माला येणार आहे. तो म्हणजे कोणता? पिपलाद अवतार. मग सती जाऊ नको. ठीक आहे म्हणले. सती गेली नाही. मुलगा जन्माला आला आणि आल्या आल्या तिने काय केलं, घेतला आणि पिंपळाच्या झाडाच्या डोलीमध्ये ठेवला आणि सती गेली. तो पोरगा वाढायला लागला, वाढता वाढता थोडं मोठं झालं. मोठं झाल्यानंतर आता काय करावं कळत नाही. एक दिवशी त्याला नारद भेटले. नारदांना विचारलं मी कोण आहे, माझं नाव काय, मी नेमकं आहे तरी कोण, मी असं या जंगलात कसा फिरतोय. नारद म्हणले तू महान ऋषी दधीचींचा पुत्र आहे, ज्या दधीचीने जगाच्या कल्याणासाठी स्वतःच्या अस्थी दान केल्या. मग एकच काम कर, तू आता भगवत भक्ती कर. करेल भगवत भक्ती, पण असा जगाचा कोण असा देव आहे तो ज्या देवाने मला जन्मता अनाथ केलंय. मला आई आठवत नाही, मला बाप आठवत नाही, एवढा अन्याय कोणी केला? नारदजी म्हणले तो देव म्हणजे शनिदेव आहे. कोण आहे? तू जेव्हा जन्माला येत होता ना, तुझं ज्या वेळेस गर्भधान झालं त्यावेळेस तुझ्या आई वडील दोघांना 7.5 होती आणि जन्मता तुला सुद्धा 7.5 होती. 2 जण त्या ठिकाणी 7.5 मध्ये मेले आणि तुला 7.5 वर्षाचा होईपर्यंत मी भेटलो नाही. आता आज तुला मी भेटलोय. मग मी काय करू आता? म्हणले तो शनी जिथं कुठं असेल त्याला मला दंडित करायचंय, त्याला सजा द्यायची. कोणाला? शनिदेवाला. तप केलं भोलेनाथांचं. भोलेनाथांकडून एक दंड मिळाला. त्या दंडाला शनिदेवाच्या मागे सोडलं. शनिदेव 3 लोकांमध्ये फिरले. 3 लोकांमध्ये शनिदेव लोकांना सांगता मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा. सगळे म्हणे याला असंच पाहिजे होतं, आलंही लोकांना त्रास देतो. एक सांगू का, शनिदेव कोणालाही त्रास देत नाही. देवांमधला जज म्हणजे शनिदेव आहे. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट जे असेल, न्यायाची देवता म्हणजे कोण आहे? शनिदेव. न्याय व्यवस्थेचं खातं शनिदेवांकडे आहे. शनिदेव कोणालाही त्रास देत नाही. शनिदेव कोणाला त्रास देत आहे का? जो परस्त्रीवर वाईट नजर ठेवतो, जो दुसऱ्याच्या पैशांवर डोळा ठेवतो, ज्याच्या मनात जो नेहमी खोटं बोलतो, जो जुगार खेळतो, जो मांसाहार करतो,
जो व्यसन करतो अशा लोकांना शनी अगोदर त्रास देतो. जो खोटं बोलतो, खोटं बोलणारे लोक आवडत नाही शनीला. तो माळकरी का शनी त्याला त्रास देतो. शनी तुम्ही चांगलं वागलात ना तर चांगलं पण फळ देतो, वाईट वागलात तर वाईट फळ देतो. मग घडलं काय, शनी फिरता फिरता महादेवांकडे, महादेव मला वाचवा. महादेव म्हणले वाचवत नाही. ज्याने दंड सोडलाय तो त्याच्या ताब्यात आहे, त्याच्याकडे जा. त्याच्याकडे गेला आणि सांगितलं महाराज मला वाचवा, ओ पिपलाद महाराज मला वाचवा. वाचवणार नाही म्हणले, हा दंड तुला त्रास देईल. तो दंड शनीच्या पायाला लागला, एका पायाला, उजव्या पायाला. आणि शनी अपंग झाले. अपंग बरं शनी अपंग झाले. आणि शनींना सांगण्यात आलं, शनिदेवा आता तुम्हाला सांगतो. म्हणले काय, 2-7.5चा काळ जाईपर्यंत तुम्ही कुठल्याच लहान लेकराला लागणार नाही. 15-16 वर्षाच्या आतील मुलांना कधीच 7.5 लागत नाही. एखादा ब्राह्मण तुम्हाला जर सांगत असेल 12-13 वर्षाच्या मुलाला 7.5 तो वेळा आहे, नसते 7.5. महिलांवर सुद्धा फार प्रभाव 7.5चा होत नसतो. पण जर एखादी महिला शनीच्या फेऱ्यात सापडली मग सांगता येत नाही. म्हणून शनी मंदिरापासून काही गोष्टी लांब राहायला पाहिजे महिलांनी. हनुमंतरायाच्या मंदिरावर महिलांनी चढूच नाही. आता एवढा मूर्खपणा आहे काही काही ठिकाणी, तुमच्या गावाचं मला माहित नाही. नवरदेवासोबत गेलेल्या बाया हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये लोक केस विचारतात, तिथं मेकअप करतात. मूर्खपणाचं लक्षण आहे की नाही, बरबादीचं लक्षण आहे. बऱ्याच ठिकाणी पाहिली मी पद्धत. मंदिरावर तिथं मेकअप करतात, तिथं केस विचारतात, तिथं सगळं मेकअप करतात. नवरदेवाच्या असतो इकडे यांची इथं घाई असते, तिथं नवरदेवासोबत त्या मंदिरावर जातात ते. अरे असं नसतं. ते हनुमंतराय आहेत, ते ब्राल ब्रह्मचारी आहेत, त्यांना अजिबात सहन होत नाही, सावली सुद्धा नाही. का बरं सीतामातेला घ्यायला रामाला काय जायची गरज होती? ते खांद्यावर बसून रामाला घेऊन गेले, मग सीतामातेला त्यांनी आणलं नसतं का? खांद्यावर बसून आणलं असतं. पण हनुमंतरायांनी आणलं नाही. ती आई का असे ना, पण ती स्त्री आहे, वंदन केलंय, जवळ नाही. जिथं सीतामातेला अधिकार नाही त्यांच्याजवळ जायचं, आपण कोण आहोत? मग घडलं असं, शनीने क्षमा मागितली आणि त्यावेळेस सांगितलं, जो कोणी शनिवाराच्या दिवशी पिप्पलादाय नम हा मंत्र म्हणेल आणि पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावेल त्याला कधीच 7.5चा त्रास होणार नाही. त्याला असा त्रास असेल तर ही या ठिकाणी असा उपाय करू त्या ठिकाणी शकतात. पुढची कथा 5 मिनिटात आपण आवरणार आहोत. त्याच्या अगोदर विनंती करेल सगळ्यांनी 10 मिनिटं उभं रागड्यावर एक आनंद घ्या. आणि कारण नंतर लग्न झालं की मग म्हणतात तुम्हाला त्रास देणे लगेच तुम्हाला घरी जायचं असेल. उभे राहा, उभे राहा. तुमचे पाय पण जरा मोकळे व्हायचे ना, काही नाही. आपण 5 मिनिटं फक्त आनंद घ्यायचा आणि पुढच्या 15 मिनिटांमध्ये कथेला पूर्ण होईल. 11 पर्यंत बरोबर कथा आपली 11-5-10 चांगली घेऊ पुढे स्टँडर्ड. सुरू करू मागली. हेलो 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 शिवशंकर बोले गले में नाग डोले, जटा में से गंगा बहारे. शिवशंकर बोले गले में नाग डोले, जटा में से गंगा बहारे. शिवशंकर बोले गले में नाग डोले, जटा में से गंगा बहारे. शंकर भोले गले में नाग डोले, जटा में से गंगा बहा के. मागे उभे म्हणजे असं काही असतं का? सगळ्यांनी आनंद घ्यायला पाहिजे. आम्ही काय तुम्हाला उद्यापासून सांगायला येणार नाही, उद्याचे दिवस कथा आहे असं नाही करायचं. मोकळा आनंद घ्यायचा. अरे देवासाठी, देवा नाचू कीर्तनाची रंगी हा रंग आहे ना कथेचा, त्याच्यात आनंद घ्यायला पाहिजे. नसतं बारी बारी सिरियस वेगळी सिरियस उद्याने पडे, पण आयुष्य मधानं पडत सिरियस जास्त होणी मग मस्तपैकी आनंद घ्यायचा.
बाबा जय भोले बाबा जय भोले बाबा उज्जैनानाथ मोरो भोला काशीनो विश्वनाथ भोले देव इनमें माया लगावी रे मने माया लगाड़ी मारी माया मने माया लगाड़ी मारी माया मने माया लगाड़ी मारी माया मने माया लगाड़ी रे गिरनानो नाथ मारो गिरनेश्वर द्वार से तेनी मनी माया लगाड़ी पाड़ो तुम्हारो बाबानी रे लाली देवाय जो दूध लाया दही लाया तेरे लिए 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 तुझ पर चढ़ाऊंगा वापस ना आऊंगा चढ़ाऊंगा वापस ना आऊंगा तुझ पर चढ़ाऊंगा वापस ना आऊंगा ये मंदिर छोड़ के शंकर बोले बोले बिना बटोले जटा में से गंगा बहा के तू शंकर बोले गले बिना डोले जटा में से गंगा बहागी
मला सापडलं सोनं सापडलं सोनं बाई मला सापडलं सोनं सापडलं सोनं बाई मला सापडलं सोनं बाई मला सापडलं सोनं सापडलं सोनं सापडलं सोनं बाई मला सापडलं सोनं सापडलं सोनं शिव पार्वती सापडलं सोनं शिव पार्वती बोलायचं नाही. नमः पार्वती पते हर 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 जोरात हर हर. क्या बात. लय वा. शेवटी तरुण मंडळीचा आनंद वाटतोय. तुमच्या गावच्या पोरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. बस 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 तुम्ही जास्त हवेत सोडू नका. मी माझ्या हात सगळे म्हणून तुमचं कौतुक करतोय पोराऊ. तुमची गरज आहे इकडे संप्रदायाकडे. तुम्ही असले तरच संप्रदायामध्ये आनंद आहे. हो बोल नका बेटा बोल नका. वाजून घ्या तुमच्या टाळ्या. काही टेन्शन घेऊ नका. फक्त बोलू नका. ज्यांना शक्य होईल त्यांनी बसून घ्या. जे बसले आहेत ना त्यांना धन्यवाद. जे उभे आहेत त्यांना डबल धन्यवाद. ट्रॅक्टर बसले बाल्कनीवाला काही अडचण नाही. उभे राहा कुठं का असे ना पण तुम्ही ऍडजस्टमेंट उभे राहत ते महत्वाचे. आज दिवस आपल्या भातकड्यामध्ये पाहायला मिळतो. एवढं मोठं तरुण संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत हे आपल्यासाठी आनंदाचं आहे. 2 खुर्च्या आहेत का? 2 खुर्च्या बसल्या असतात. आज संस्थेवर दुपारी आमचे आले होते. आपल्या गावाचे पाटील श्यामकांत पाटील त्या ठिकाणी उपस्थित होते. अण्णा होते आणि आमचे भारतदादा होते. त्यांना पाहून एवढा आनंद वाटला. खरं तर त्यांनी त्यांना जेवणासाठी बोललं होतं पण ते त्या तयारीने आले नाहीत. त्यांनी जेवण करून आले. पाहून पोलीस पाटील भारावले. माऊली वगैरे सगळ्यांनी खूप कौतुक केलं. सगळं पाहिलं डोळ्यांनी. मी तुम्हाला तेच सांगितलं.
महाराज काय सांगते यापेक्षा समोर येऊन बघा काय आहे परिस्थिती. जे पाटील यांनी 1101 रुपये त्या ठिकाणी संस्थेला दिले. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवायच्या. हे या मंडळींचं प्रेम आहे गड्यावर. पैसा हा किती महत्वाचा आहे त्याहीपेक्षा माणसं माणसासाठी येतात, वेळ देतात, हे महत्वाचं आहे. मी याच्या पुढे त्यांना विनंती करेल, आलात तर जेवणासाठी या, प्रसाद घ्या संस्थेवरचा. मला माहीत नाही मी तुमच्यासाठी किती सुंदर जेवण करू शकतो, पण जे माझे लेकरं खातात आणि जे मी खातो ते नक्कीच खाऊ घालेल. आम्ही असा प्रयत्न करतो. या संस्थेला तुमच्यासारख्या दात्यांची, धर्मदात्यांची, मायबापांची गरज आहे. मी म्हणत नाही तुम्ही इथं मला काही द्या, कधी मागत नाही, मागणार पण नाही, पण संस्थेवर या, बघा. तुमच्या घरातला नातूचा वाढदिवस असेल ना, मुलाचा वाढदिवस असेल ना, तो आमच्या सोबत त्या ठिकाणी आनंदाने घालवा. गावात लाख रुपये खर्च करण्यापेक्षा वाढदिवसाला आमच्या लेकरांच्या तोंडात अन्न गेलं ना गड्याऊ, तो दिवस आनंदाचा असेल. तुमच्याकडे वर्ष श्राद्ध असेल, पितर बसवायचा असेल, इकडे करण्यापेक्षा तिकडे करा. कोणाला सांगितलं पौष महिना आहे, मुंजे बसवा, मुंजे. बरेच लोक सांगतात ना मुंजे बसवा. आपल्याकडे 50 मुंजे, 50 शोधायचं काम नाही. बरं आपले मुंजे असे आहेत ना, एका जागेवर बसतात, फिरत नाही. सगळा मायकरी मुंजा भेटतील तुम्हाला. तिकडे 5 बसवण्यापेक्षा तिकडे 50 बसवा. हा आनंद आहे. मला माझ्यासाठी मागायची गरज नाही, मी माझ्या लेकरांसाठी सांगतो. माझे लेकरं माझं सर्व. आज मोंढाण्याहून आमचे त्या दिवशी आले ते कारभारी महाराज उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत समर्थ ऑटो गॅरेजचे मालक आदरणीय जिभाऊ पाटील, जे त्या परिसरात गावातील एक त्या ठिकाणी प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे. विकास सोसायटीचे चेअरमन त्या ठिकाणी आहेत. आणि पाचोरा शहरामध्ये एक मोठं नाव आहे. आमचे जिभाऊ पाटील जारगावचं खुल्लं मोठं गॅरेज आहे. ते सुद्धा स्वतःची 4 व्हीलर घेऊन कथा श्रवण करण्यासाठी आले. परिसरात कीर्तन असले की येतात. त्यांची सुद्धा संस्थेला वर्षभर मदत आहे. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. जिभाऊ पाटील म्हणजे परंपरागत त्यांच्या घरात परमार्थ. त्यांचे वडील बापू म्हणजे खूप सात्विक माणूस आहे. आता गावात सप्ताह त्यांचा मोंढ्याला माऊली सप्ताह पाहण्यासारखा असतो. 22 तारखेला सप्ताह. पोरांचा असा उत्साह असतो. त्यांच्या गावातील बरेच पोरं माझी मालकी झाली. सप्ताहामध्ये अन्नदान जर 1 वर्षाचं करायचं असेल तर 4 वर्षाचं वस्तू जमा होतात. इतके तेल डबे विचारूच नका. इतकं काय लोक स्वतःहून, गाव फार काही मोठं नाही, तुमच्या गावापेक्षा लहान आहे मोठं, पण काय लोकांचं दातृत्व आहे, खरंच कौतुक करण्यासारखं आहे. त्यांच्या गावात रामायण झालं होतं माझं, खूप मोठं रामायण झालं होतं. सुंदर नियोजन, असाच उत्साह सगळ्या गावाचा होता. त्या मंडळीला वाटलं महाराज त्यांचे काही नातेवाईक वाटतं भातकिऱ्यामध्ये. दादाला त्याची व्याही आली आणि आम्हाला यायचं नाही. त्याचे खूप खूप धन्यवाद. दातृत्वाशिवाय कुठलं कार्य होत नाही. आपली कथा अजून 2 दिवस शिल्लक आहे. अजून ज्यांना वाटत असेल की आपल्याला काही दान करायचंय कथेसाठी, त्यांनी करा. आपलं गाव आहे, आपल्या गावाचा पैसा आहे. मोठा अन्नदान ठेवलं इकडे. भरपूरचे आणले काय महादेव पर्वतसाठी बडवंत रामदास पाटील यांच्याकडनं संस्थेसाठी 500 रुपये सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. या गणपती बाप्पा, कार्तिक स्वामी या पुढे. बोलू नका. 10 मिनिटांमध्ये आपल्याला धावती कथा घ्यायची. हा द्या 2 आल्या खुर्च्या. तुम्ही 3 नको द्या, ह्या 2च खुर्च्या, ह्या 2 खुर्च्या आणि ठेवू इथं. ती राहू दे, ती खाली जाऊ द्या. बापू सुरेश भिल यांच्याकडनं बघा, भिल्ल समाजामध्ये जन्मलेला माणूस बापू दादा यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. बापू भिलसाठी 101 रुपये त्यांनी दिले. सोबत घ्या. बस
एके दिवशी तुम्ही दोघं मागे जा. एके दिवशी बाबा आणि आई दोघ जण गप्पा मारत बसले होते. दोघं गप्पा मारत बसले होते. गप्पांचा विषय काय होता माहितीये का? आई म्हणत होती, म्हणले का हो बाबा? म्हणले काय? म्हणे बाऊले पिव्या का टाका, मुलाचं लग्न करायचंय. अहो पण मग कोणाचं करायचं अगोदर? म्हणले एक काम करा, माझ्या गणाचं पोट मोठे, त्याला खायला लागतं, अगोदर गणाचं करू आपण. पण बाबा म्हणले नाही कार्तिक मोठ्या, अगोदर कार्तिकचं लग्न करायचं. दोघांमध्ये वाद छिडले. ते म्हणले अगोदर याचं करायचं का याचं करायचं असा विचार चालू. आणि अशा चिंतेमध्ये असताना दोघं पोरांना बोललं. पोरांना विचारू म्हणले आपण त्यांच्यामध्ये विचारू की कोणाला लग्न करायचं. या पुढे दोघं जण विचार हसू नका, विचार नका. अगोदर कोणाला लग्न करायचंय? दमदार ना लागेच नवीन नंबर. ऐका विचारलं. बाप्पा म्हणलंय मला लग्न करायचंय. कार्तिक स्वामी म्हणतायत मला लग्न करायचंय. दोघांमध्ये वाद छिडले. बोल नका ए पोरं बोल नका. कथेमध्ये विक्षेप नाही करायचा. आनंद घ्या पण विक्षेप नका. दोघं त्या ठिकाणी बोलत असताना मात्र त्या ठिकाणी आता ठरवलं तुमच्या दोघांमध्ये जो पृथ्वी प्रदक्षिणा अगोदर करून येईल त्याचं आपण लग्न लावायचं. हे ऐकल्यावर कार्तिक स्वामी खुश झाले. थोडा आवाज हॅम्बल होतोय. कार्तिक स्वामी खुश झाले आणि कार्तिक स्वामी म्हणले बस आपल्याला टेन्शन नाही, आता आपलं लग्न झाल्याशिवाय राहणार. कारण पृथ्वीची प्रदक्षिणा करायचंय, माझं लग्न होईल, गणाचं होणार नाही म्हणले. का? कार्तिक स्वामींचं वाहन काय आहे? बोला काय वाहन आहे? कार्तिक स्वामींना वाटलं आपलं मोर आहे, उडत 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 जाऊन येईल. या बाप्पाचं वाहन काय आहे? उंदीर. तो उंदीर एवढसा बाप्पा दाट. उंदीर जर बाप्पा जर उंदीर बसला, उंदीर तुन पुड्या मारेल, त्याच्याकडनं काही फेरी होणार. कार्तिक स्वामींनी दर्शन घेतलं. जसं दर्शन घेतलं तसं कार्तिक स्वामी निघाले बुवा परिक्रमेला, पृथ्वी प्रदक्षिणेला. बाप्पा विचार करू लागले. डोक्याला ताण देऊन कसं करायचं? हाऊस पॉसिबल, कसं शक्य होईल पृथ्वी प्रदक्षिणा करणं? आणि विचार करत असताना त्यांना युक्ती सुचली. त्यांनी ज्ञानेश्वरी काढली. ज्ञानेश्वरी मध्ये त्यांना ओवी सापडली. सकड तीर्थाची या धुरे जिये ऐका माता पेतरे, तया सेवे से किर शरीरे लोन केजे. काय होती ओवी? सगळ्या तीर्थांची धूळ आई वडिलांच्या चरणाजवळ आहे. बाबांनी तुकाराम गाथा उघडला. गाथ्यावर प्रमाण सापडलं. तुका म्हणे माये बापे अवघी देवाची या रूपे. दुसरं प्रमाण सापडलं. ओ माय बाप केवड काशी, माय बाप केवड काशी, माय बाप केवड काशी, माय बाप केवड काशी. येणे न जावे तीर्थासी, येणे न जावे तीर्थासी. कुठली काय केले, कुठली काय केले. परब्रह्मा
जावे तीर्थासी पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले. आई बाप काशी, आई बाप जिवंत असताना जो काशीला जातो त्याला 42 गाय मारल्याचं पाप घडतं. आई बापाला अगोदर काशी करवायची, नंतर आपण काशी करायला जायची. तोपर्यंत काशीला जायची गरज नाही. घरात आई बाप आहेत, घरात महादेव परत. आई वडिलांवर बोललो असतो पण वेळ कमी, आता बोलत नाही मी. पहिलं उद्या वेळ भेटला तर बोलेल नक्की. गड्यावर आई बाप काय आहेत माहिती तुम्हाला? अजून तुम्हाला लक्षात येईल म्हणून गीत सांगतो. माता पिता के, कोणतं गीत? माता पिता के चरणों में चारों धाम है, आजा आजा यही मुक्ति का नाम है. माता पिता की सेवा की नहीं, फिर तीर्थों में जाने से क्या फायदा. कभी से को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. पूजा केली, पंढरीचा पांडुरंग तुमच्या घरात येऊन वास्तव्याला राहील आणि काशीचा विश्वनाथ तुमच्या घरात येऊन वास्तव्याला राहण्याशिवाय नाही. फक्त आई वडिलांची पूजा हेच जगात सगळ्यात मोठं साधन आहे. एवढंच साधन. गणपती बाप्पाने ते हेरलं, बाप्पा खाली बसले, मोदक बाजूला ठेवून दिला आणि आता आई वडिलांचे पद प्रक्षालन केलं, पाय धुतले. वडिलांचा दुवा, अंगठा दुवा, आणि पाय धुतल्यानंतर उभे राहिले. पूजेचं ताट आहे का? निखिल महाराज ताट द्या. पूजन करून आई बापांचं हे बघा बरं का कसं काय सगळं व्यवस्थित होत आहे. तुम्हाला होमवर्क आहे, होमवर्क उद्यासाठी. बाकी सगळे उपाय नाही केले चालते, एवढा उपाय उद्या करायचा आहे तुम्हाला. काय केलं माहितीये? आई वडिलांचं पूजन केलं आणि पूजन करून ताट तिकडे ताट. बाप्पांनी काय केलं? आता हात जोडला आणि आई वडिलांना प्रदक्षिणा सुरुवात केली. तिकडून मोठी नाही. मुझे माफ करना ओ भोलेनाथ, मुझे माफ करना ओ भोलेनाथ, मुझे माफ करना ओ भोलेनाथ. तुझसे पहले लूंगा मम्मी बाबा का नाम, तुझसे पहले लूंगा मम्मी बाबा का नाम. मुझे माफ करना ओ भोलेनाथ, मुझे माफ करना ओ भोलेनाथ, मुझे माफ करना ओ भोलेनाथ. तुझसे पहले लूंगा मम्मी बाबा का नाम, तुझसे पहले लूंगा मम्मी बाबा का नाम. ओ